Hello friend, today start with 8th class mathematics as a expansion formula. Today's expansion formula of the fourth of the expansion of a plus b plus c as a bracket square. See, a plus b plus c as a bracket square म्हणजे a plus b plus c चा वर्ग. म्हणजे हे किती वेळा सांगितलंय? 2 वेळा सांगितलंय. बरोबर आहे का? कंसात किती वेळा येणार? 2 वेळा. a अधिक b अधिक c आणि दुसऱ्या कंसात तेच येईल a अधिक b अधिक c, कारण हे 2 वेळा सांगितलंय. बरोबर आहे का? नंतर काय येईल बघा, आपली प्रोसेस अगोदर a ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं, नंतर b ने या पूर्ण कंसाला गुणायचं, नंतर c ने या पूर्ण कंसाला गुणायचं. बघा काय येईल. पहिला a घ्या, कंसात काय येईल? पुढचा जो कंस आहे a प्लस b प्लस c परत प्लस b. बघा ह्या कंसातलं जे काही एक एक ते घेतलेत अंक, आता b घेतला, परत पुढचा कंस कुठला आहे? a अधिक b अधिक c, नंतर अधिक c आहे, मग परत कंसात काय येईल? a अधिक b अधिक c. याचा गुणाकार करा. a गुणुले a चा वर्ग अधिक a गुणुले b ॲज ए बी प्लस a गुणुले c ac. परत काय आहे? प्लस आहे म्हणजे अधिक आहे, नंतर b गुणुले a b प्लस b गुणुले b चा वर्ग अधिक b गुणुले c bc अधिक c गुणुले ac प्लस c गुणुले bc. सिक्वेन्स नुसार घेतले मी, आणि c गुणुले c चा वर्ग. नंतर बघा जे वर्ग आलेत ते अगोदर काय करा, एका साइडला घेतलं तरी चालेल, बाकीचं नंतर बघू. बघा a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग. त्याच्यात कुठली डबल प्रोसेस आली का ते पहा अगोदर. बघा a b परत नाही आलं, परत ते लिहून घ्या अगोदर काय आले ते. ए बी किती वेळा आलाय? आधी काय म्हणलं, इथला काय नाही म्हणजे 1 आणि इथला 1 म्हणजे किती येईल? इथं 2 येईल. नंतर बघा इथे एक एसी आहे बीसी, इथं एसी म्हणजे इथं पण किती वेळा? 2 वेळा आहेत, आणि इथं काय नाही मी अगोदर सांगते म्हणून 2 एसी. नंतर बघा काय राहिलं, हे घेतलेलं आहे परत बीसी आणि इथला बीसी म्हणजे इथं सुद्धा 2 आहेत म्हणून 2 बीसी. हे काय आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला मिळाला. कशाचा? बघा a अधिक b अधिक c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं सूत्र? a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab प्लस 2ac अधिक 2bc. हे काय मागं पुढे झालं तरी चालेल, ते काय आपल्याला बदलणार नाही. ए बी बीसी घेतलं तरी चालेल इथं, किंवा एसी किंवा हे शेवटला लिहिलं तरी चालेल. फक्त जे लिहिले ते बरोबर आहे का ते चेक करणं महत्वाचं आहे. बघा ह्याला चौकट घालून घ्या. नंतर बघा आता प्रॅक्टिस सेट. नंतर बघा प्रॅक्टिस सेट 5.4 एक्सपांड. बघा एक्झाम्पल 2p प्लस q प्लस 5 ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर. हे 3 आपल्याला हे दिसतं, त्याच्यामुळं 3D नुसार ठरवू शकतो की हे कुठला फॉर्म्युला ॲज अ फोर्थ फॉर्म्युला a प्लस b प्लस c ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर. तो फॉर्म्युला लिहून घ्या अगोदर. a प्लस b प्लस c ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलंय? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. हा काय फॉर्म्युला लिहून घेतला अगोदर. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार ए कोणता असेल ते लिहिलं तर, समजत नसेल तर लिहिलं तरी चालतं, जरा वेळ लिहिण्याची गरज नाही. ए काय येईल? 2p येईल, बी काय येईल? q येईल, आणि c इज 5. हे म्हणजे इझिली समजलं जातं फॉर्म्युला आपल्याला सोडवायला. मग आता फॉर्म्युलात घाला जे आहे ते. बघा काय येईल? 2p प्लस q प्लस 5 इज इक्वल टू बघा ए काय आहे? 2p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर
प्लस सी काय आहे 5 स्क्वेअर प्लस 2 ए काय आहे 2p बी काय आहे q प्लस 2 बी काय आहे q आणि सी इज 5 प्लस 2 ए इज 2p आणि बी इज सी इज 5 बघा काय येईल 2p स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती येईल 4 आणि p चा स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज 25 प्लस बघा 2 into 2 4 pq प्लस 2 into 5 as a 10 q plus 2 into 2 4 into 5 as a 20 p हेच आन्सर येणार आहे बाकी आपल्याला काय करायची गरज नाही दिस इज द फायनल आन्सर देअरफॉर a plus b plus c as a bracket square is equal to 4p square plus q square plus 25 plus 4 pq plus 10q plus 20p is the last answer. See the box of the answer. नेक्स्ट बघा सेकंड m plus 2n plus 3r. See the formula of the first a plus b plus c as a bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac हा काय झाला फॉर्म्युला झाला. ह्याच्यात बघा ए काय ते लिहून घे ठेवा नाही लिहिलं तरी चालतं पण इझिली समजलं जातं म्हणून b इज 2n and c इज 3r. बघा आपलं जे एक्झाम्पल ते दिले ते लिहून घ्या m plus 2n plus 3r as a bracket square. See the formula a is a m square plus b is a 2n square and c is a 3r as a square plus 2 a is a m b is a 2n plus 2 b is a 2n and c is a 3r plus 2 a is a m and c is a 3r. See m square plus 2 square is a 4n square plus 3 square is a 9 r square plus 2 into 2 4 mn plus 2 into 2 4 into 3 12 n r plus 2 into 3 6 m into r is a answer. बघा फायनल आन्सर लिहून ठेवा a plus b plus c as a bracket square is equal to m square plus 4n square plus 9r square plus 4mn plus 12nr plus 6mr is a final answer. आणि त्याला बॉक्स घालून घ्या. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट बघा थर्ड 3x plus 4y minus 5p as a bracket square हाय तो फॉर्म्युला आपला a plus b plus c चा as a bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac हा फॉर्म्युला आहे. त्यात a काय ते ठरवा अगोदर. a is equal to 3x b is प्लस बघा काय दिले ते प्लस 4y आहे आणि c मायनस आहे त्याच्यामुळे -5p मायनस असल्यामुळे
ब्रॅकेट मध्ये लिहिलं. बघा आता एक्सपान्शन करा. बघा 3x प्लस 4y मायनस 5p ऍज अ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बघा a काय आहे 3x ऍज अ स्क्वेअर प्लस b इज अ 4y ऍज अ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c इज काय आहे मायनस 5p ऍज अ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2a is a 3x, b is a 4y plus 2b is a 4y and c is a minus 5p plus 2a is a 3x and c is a minus 5p. बघा 3 square is a 9 and x square plus 4 square is a 60 as a y square plus का लिहिले बघा जर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ पाहिला तर बघा मायनस इंटू मायनस म्हणजे 2 वेळा बरोबर आहे का त्याच्यामुळे मायनस मायनस काय झालं प्लस झालं त्याच्यामुळे मी प्लस लिहिलं 5 स्क्वेअर इज अ 25 p स्क्वेअर प्लस बघा इथं 2 इंटू 3 ऍज अ 6 इंटू 4 ऍज अ 24 x and y म्हणजे xy प्लस येते का मायनस येते बघू अगोदर कारण तिथं मायनस चिन्ह आहे बघा 2 इंटू 4 ऍज अ 8y प्लस 8y इंटू मायनस बघा प्लस इंटू मायनस व्हिडिओ पाहत आहेत काय येईल मायनस येईल त्यामुळे इथं मायनस आणि 8 इंटू 5 ऍज अ 40yp नंतर बघा 2 इंटू 3 ऍज अ 6 इंटू 5 30 पण इथं प्लस आहे इथं मायनस आहे त्याच्यामुळं मायनस इंटू प्लस ऍज अ मायनस ऍज अ 30xp हे कायलं फायनल आन्सर आलं बघा शेवटला काय लिहिणार पूर्ण वाक्यात ऍज अ 3x प्लस 4y मायनस 5p जर सिम्बॉल कम्प्लिटली समजला असेल तर एक्झाम्पल समजायला काहीच अवघड नाही 9x स्क्वेअर प्लस 16 y स्क्वेअर प्लस 25 p स्क्वेअर प्लस 24 xy मायनस 40 yp मायनस 30 xp हे काय येईल आपलं आन्सर आलं आणि त्याला काय करा बॉक्स घालून घ्या हा करा कंप्लीट बॉक्स करा त्याच्यामुळे व्यवस्थित जे आन्सर आहे ते दिसून येईल. नेक्स्ट बघा काय दिलंय 7m मायनस 3n मायनस 4k ऍज अ स्क्वेअर हाय तो फॉर्म्युला लिहायचा a प्लस b प्लस c ऍज अ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac हा काय झाला फॉर्म्युला जाता ह्याच्यात आता a b c कुठले आहेत बघा a इज इक्वल टू प्लस 7m b इज इक्वल टू काय मायनस 3n and c इज अ मायनस 4k जे आहे ते लिहून घ्या आणि फॉर्म्युला मध्ये घाला बघा काय येतं 7m मायनस 3n मायनस 4k ऍज अ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ह्याच्यात बघा a काय आहे 7m ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इज अ मायनस 3n ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c इज अ मायनस 4k ऍज अ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2a 7m b इज अ मायनस 3n प्लस 2 b is a minus 3n and c is a minus 4k plus 2ac a is a 7m and b is a minus 4k बघा चिन्ह समजली की काही अवघड येत नाही बघा काय येईल 7 स्क्वेअर ऍज अ 49 बरोबर 7 49 आणि m स्क्वेअर इथं बघा काय येईल मायनस येतं का प्लस येतं इथं मायनस आहे आणि 2 वेळा आहे मायनस इंटू मायनस ऍज अ प्लस 3 स्क्वेअर इज अ 9n स्क्वेअर
नंतर इथं पण 2 वेळा आहे त्याच्यामुळे प्लस 4 into 4 as a 16k square. आता इथं बघा 2 into 7 as a 14. 14 हे प्लस मध्ये येईल आणि हे मायनस आहे त्याच्यामुळे मायनस. नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे चिन्हाचा तो पहा. 14 14 त्रिक 42 as a 42 mn. नंतर इथं बघा मायनस इंटू मायनस बघा 2 इथं प्लस इंटू मायनस केलं मायनस झालं कसं बघा. बघा इथं मायनस ही प्लस आहे इंटू हे मायनस आहे म्हणून इथं मायनस येईल बघा. 2 त्रिक 6 आणि 6 हे काय येईल -6 येईल आणि 6 गुणुले -4 म्हणजे काय येईल 6 चौक 24 आणि मायनस मायनस प्लस as a 24 nk. नंतर बघा 7 गुणुले 2 7 2 14 हे प्लस मध्ये असेल आणि हे इथं गुणाकाराचे चिन्ह असं 2 कंस आहेत म्हणजे इथं काय येईल मायनस येईल -4 काय येईल 14 चौक 56 56 हे काय येईल मायनस प्लस मायनस आणि जे आहे ते mk. हे काय येईल आपलं आन्सर आहे. म्हणून therefore 7m -3n -4k as a bracket square is equal to 149 m square plus 9n square plus 16k square minus 42 mn plus 24 nk minus 56 mk. हे काय आलं आन्सर आलं. त्याला काय करा बॉक्स घाला. हे काय आलं फायनल आन्सर आलं. नेक्स्ट बघा एक्झाम्पल. नेक्स्ट बघा क्वेश्चन 2 ॲज अ सिम्प्लिफाय आहे. त्यात काय विचारलंय बघा x -2y + 3 ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x + 2y मायनस ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याच्यात a बघा काय येतंय a इज x b इज 2y and c इज इथं 2b इज -2y आणि इज +3. आता ह्याच्यात बघा a इज x b इज 2y आणि c काय आहे -3 आहे. आपला आहे तो फॉर्म्युला a² + b² + c² + 2ab + 2bc + 2ac. हा काय झाला a + b + c चा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे का. हाय ते एक्झाम्पल लिहून घ्या अगोदर. x + 2y + 3 ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x + 2y - 3 ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू दोन्हीलाही एकच फॉर्म्युला बरोबर आहे. त्या फॉर्म्युलानुसार घाला. ए पहिल्या ह्याच्यात काय आहे a ॲज अ x² प्लस -2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3² प्लस a इज x b इज -2y प्लस 2bc as a -2y c is 3 plus 2ac a is x and b is ac as c is 3. नंतर काय बघा इथं प्लस आहे प्लस चिन्ह. नंतर कंसामध्ये काय येईल x² प्लस 2y² प्लस 3 -3². नंतर बघा प्लस 2ab ॲज अ 2 a इज x b इज 2y प्लस 2b इज 2y c इज -3 प्लस 2a इज x and c is -3 ब्रॅकेट कंप्लीट. नंतर बघा x² इथं मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हिडिओ पाहतो. 2 × 2 4 ॲज अ प्लस 4y² प्लस 9 प्लस 2 × 2 4
ॲज अ मायनस, कारण इथं प्लस आहे इथं मायनस आहे. प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस, किंवा मायनस इंटू प्लस केलं तरी मायनसच येतं. त्यामुळे 2 इंटू 2 4 XY. नंतर इथं मायनस आहे इथं प्लस आहे इथं सुद्धा मायनस येईल. 2 इंटू 4 4 इंटू 3 ॲज अ 12Y. प्लस, कारण इथं प्लस आहे इथं प्लस आहे. 2 इंटू 3 ॲज अ 6 X. इथं प्लस, परत ब्रॅकेट मधलं कंप्लीट करा. X स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज अ 4Y स्क्वेअर प्लस 9 प्लस 2 इंटू 2 4 XY. नंतर इथं प्लस आहे इथं मायनस आहे मायनस येईल. 2 इंटू 2 4 4 इंटू 3 ॲज अ 12Y. इथं प्लस आहे इथं मायनस आहे मायनस येईल. 2 इंटू 3 ॲज अ 6X. आता हे कंसाच्या बाहेर काढायचं बघा. इज इक्वल टू X स्क्वेअर प्लस 4Y स्क्वेअर प्लस 9 मायनस 4XY मायनस 12Y प्लस 6X प्लस इंटू प्लस प्लस X स्क्वेअर प्लस इंटू प्लस प्लस 4Y स्क्वेअर प्लस इंटू प्लस प्लस 9 प्लस इंटू प्लस प्लस 4XY. नंतर मायनस इंटू प्लस किंवा प्लस इंटू मायनस ॲज अ मायनस 12Y मायनस इंटू प्लस मायनसच येणार इथं 6X येईल. नेक्स्ट टर्म ह्याच्यात कॅन्सल काय होत असेल तर इथं काय प्लस X आहे इथं काय प्लस X म्हणजे 2X स्क्वेअर. इथं 4Y स्क्वेअर आहे इथं 4Y स्क्वेअर आणि प्लस आहे त्याच्यामुळे प्लस येईल 4Y स्क्वेअर प्लस 9 प्लस 80 मायनस 4XY प्लस 4XY काय होईल कॅन्सल होईल. नंतर मायनस 12 चिन्ह तेच राहील आणि त्यांची बेरीज होईल. आता 24Y. इथं प्लस 6 आहे इथं मायनस आहे त्यामुळे हे सुद्धा कॅन्सल होईल. हे काय आपलं फायनल आन्सर आलं बघा. एक्झाम्पल ते दिले ते लिहून घ्या अगोदर. X मायनस 2Y प्लस 3 ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस X प्लस 2Y मायनस 3 इज इक्वल टू 2X स्क्वेअर प्लस 4Y स्क्वेअर. सॉरी इथं 4Y स्क्वेअर आणि इथं 4 आहे त्यामुळे इथं 8 येईल. 8Y स्क्वेअर प्लस 18 मायनस 24Y. याला काय करा बॉक्स घाला. नेक्स्ट बघा 3K मायनस 4L मायनस 2M ब्रॅकेट स्क्वेअर ॲज अ मायनस ॲज अ ब्रॅकेट 3K प्लस 4R मायनस 2M ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर. ॲज अ A इज अ 3K, B इज अ मायनस 4R and C इज अ मायनस 2M. ह्यामध्ये बघा दुसऱ्या कंसामध्ये A इज अ 3K, B इज अ 4R and C इज अ मायनस 2M. आपला जो फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा. हाच फॉर्म्युला मध्ये जे एक्झाम्पल दिले ते घाला. बघा काय येईल. एक्झाम्पल लिहून घ्या. 3K मायनस 4R मायनस 2M स्क्वेअर मायनस 3K प्लस 4R मायनस 2M ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याच्या व्हॅल्यू घाला काय ते फॉर्म्युला मध्ये. A इज अ 3K स्क्वेअर प्लस मायनस 4R स्क्वेअर प्लस मायनस 2M स्क्वेअर प्लस 2A is a 3K, B is a minus 4R plus 2B is a minus 4R, C is a minus 2M plus 2A is a 3K into C is a minus 2M. हा पहिला कंस सोडवून झाला. जर दुसरे एक्सपान्शन बघा. as A is a 3K square plus 4R square plus minus 2M square plus 2A is a 3K and B is a
4r plus 2b is a 4r, c is a minus 2m plus ac 2a is a 3k, c is a minus 2m. हे काय झालं पहिले एक्सपान्शन बघा. नंतर 3k square is equal to as a 9k square plus 4 square is a 16r square plus 4m square plus minus 2 into 3 6 into 4 as a 24 kr minus plus into minus into minus plus 2 into 4 8 into 2 as a 16 rm is a minus plus minus 2 into 3 6 into 2 12 km minus 3 square is a 9k square plus 16 r square plus 4m square 2 into 3 as a 6 into 4 as a 24 4k r as a plus minus 2 into 4 8 into 2 as a 16 rm plus minus 2 into 3 6 into 2 12 km. आता काय करायचं, ही जी टर्म आहे ती फक्त कंसाच्या बाहेर काढायची. बघा 9k square plus 16r square plus 4m square minus 24kr plus 16 rm minus 12 km minus into plus as a minus 9k square minus into plus minus 60r square minus into plus minus 4m square minus into plus minus 24kr minus into minus plus. नसेल तर सिम्बॉलचा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तो पाहू शकता. चिन्हांचं काय होतं, मायनस इंटू मायनस प्लस 12 km. नंतर बघा यात सारखी टर्म बघा 9k स्क्वेअर प्लस आहे, हे मायनस आहे, काय होईल कॅन्सल होईल. नंतर प्लस 60r स्क्वेअर आहे, इथं मायनस आहे, हे पण कॅन्सल होईल, बरोबर आहे का. नंतर प्लस 4m स्क्वेअर हे मायनस आहे, हे सुद्धा कॅन्सल होईल, इथं मायनस आहे, मायनस मायनस सिम्बॉल मायनसचा राहील आणि जी संख्या आहे त्याची काय होईल बेरीज होईल. बघा 24 प्लस 24 ॲज अ 48k स्क्वेअर. नंतर बघा हे झालं. नंतर 16rm प्लस आहे, हे सुद्धा प्लस आहे म्हणून प्लस 16 16 32 ॲज अ 32 rm, इथं मायनस 12 km आहे, इथं प्लस आहे, हे सुद्धा काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे आपल्या आन्सर काय आलं मायनस 48kr प्लस 32 rm. म्हणजे फायनल आन्सर काय येईल आपलं 3k minus 4r minus 2m bracket square minus 3k plus 4r minus 2m as a bracket square is equal to minus 48kr plus 32 rm. हे काय झालं फायनल आन्सर. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट बघा 7a minus 6b plus 5c as a bracket square plus 7a plus 6b minus 5c as a bracket square. ह्याच्यात बघा a is a 7a, b is a minus 6b and c is a 5c. आणि ह्या टर्म मध्ये बघा a is a 7a, b is a 6b and c is a minus c. जे आपलं फॉर्म्युला आहे ते लिहून घ्या. बघा a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. आता जे एक्झाम्पल दिले ते लिहा. बघा
7a minus 6b plus 5c square plus 7a plus 6b minus 5c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? जो फॉर्म्युला आहे दोन्ही टर्मला यूज करायचा आहे बघा. ए काय आहे 7a स्क्वेअर प्लस b इज minus 6b square plus c square as a 5c square plus 2a is a 7a, b is a minus 6b plus 2b is a minus 6b, c is a 5c plus 2a is a 7a and c is a 5c. Next as a plus as a 7a as a formula use of the term a square as a 7a square plus 6b square plus minus 5c square plus 2a is a 7a, b is a 6b plus 2 6b minus 5c plus 2 7a minus 5c. हे आता टर्म सोडवायची बघा. 7a स्क्वेअर साती साती 49 49 a स्क्वेअर प्लस 36 b स्क्वेअर प्लस 25 c स्क्वेअर. आता इथं प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनस 7 into 2 as a 40 as a 84 AB plus into minus as a minus 12 into 5 60 बघा 6 दोन्ही 12 12 पंचे 60 BC. नंतर इथं प्लस आहे दोन्हीकडे ही प्लस 7 दोन्ही 14 आणि 14 पंचे 70 70 AC. नंतर बघा प्लस प्लस हाय असं नंतर ब्रॅकेट सोडून घ्या. 7 स्क्वेअर इज अ 49 a स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर एज अ 36 b स्क्वेअर प्लस 25 c स्क्वेअर एज अ प्लस टर्म 2 into 7 7 दोन्ही 14 आणि 14 सक्क as a 84 as a plus 84 AB plus minus minus 6 into 2 12 into 5 as a 60 BC plus into minus minus 7 into 2 as a 40 into 5 as a 70 AC. ही टर्म सुटली असेल. आता फक्त ह्याच्यात कंसाच्या काय करायचं बाहेर काढायचंय. प्लस इंटू मायनस काय येईल ते बघा. 49 a स्क्वेअर प्लस 36 b स्क्वेअर प्लस 25 c स्क्वेअर मायनस 84 ab मायनस 60 bc प्लस 70 ac. आता इथं बघा प्लस इंटू प्लस प्लस 49 a स्क्वेअर प्लस इंटू प्लस 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 36 b स्क्वेअर प्लस इंटू प्लस 25 c स्क्वेअर प्लस 84 ab मायनस कारण प्लस इंटू मायनस मायनस 60 bc प्लस इंटू मायनस मायनस 70 ac. आता याच्यात कॅन्सल कुठली टर्म होती का पहा. हे प्लस प्लस होईल. 49 प्लस 40 बघा 9 9 18 18 1 4 4 8 8 आणि 1 9. नंतर 36 ह्याची सुद्धा काय होईल बेरीज होईल. प्लस 7 6 12 1 3 3 6 7 b स्क्वेअर इथं a स्क्वेअर. नंतर इथं सुद्धा प्लस होईल. 25 प्लस 25 as 50c स्क्वेअर. ही टर्म कॅन्सल होईल. यांची मायनस मायनस चिन्ह राहील. फक्त संख्येची बेरीज होईल. 0 7 6 12 BC आणि ही टर्म निघून जाईल. म्हणजे फायनल आन्सर बघा काय मिळेल. 7a प्लस 6b प्लस 5c as a bracket square plus 7a plus 6b minus 5c
ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 90 a square plus 72 b square plus 50 c square minus 120 bc. हे काय आलं फायनल आन्सर आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.